तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. रिलीफ फाउंडेशनकडून जळगाव जामोद येथे वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन. जळगाव जामोद, 23 ऑगस्ट 2025. रिलीफ फाउंडेशन तर्फे आज तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात स्थानिक पातळीवर जनतेसमोर उभ्या राहिलेल्या अनेक आरोग्यविषयक समस्या मांडण्यात आल्या. तसेच येत्या 5 सप्टेंबर रोजी 12 रबिउल अव्वल, ईद मिलाद उन नबी या पवित्र दिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनातील मागण्या आणि आश्वासन. फाउंडेशनने आपल्या निवेदनात आरोग्य व्यवस्थेत भासत असलेल्या कमतरतांकडे लक्ष वेधले. अनेक रुग्णांना तातडीने उपचार, औषधे व सुविधा मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत अधीक्षकांना माहिती देण्यात आली. त्यासोबतच रक्तदान शिबिर घेऊन समाजाच्या आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षकांनी या सर्व मुद्द्यांवर गांभीर्याने चर्चा करत लवकरात लवकर आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. उपस्थित अधिकारी व कर्मचारी. या महत्त्वाच्या बैठकीला डॉक्टर काजल संजय मोहता, वैद्यकीय अधिकारी, सचिन नवंते, कनिष्ठ लिपिक, अश्विन सदाशिव, औषध निर्माण अधिकारी आणि रमेश हागे, डेटा ऑपरेटर उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी फाउंडेशनच्या मांडणीला सहकार्याचे आश्वासन देत रक्तदान शिबिरास आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. रिलीफ फाउंडेशनचे नेतृत्व. निवेदन देण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष मुस्ताकिम मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात सय्यद अतीक सर, जावेद पटेल सर, साकिब खान, तैमूर दावला, जाहेद मिर्झा, झाकी खान, आतिफ मिर्झा, काशिश मिर्झा यांचा सक्रिय सहभाग होता. या सोबतच इतर अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या उपक्रमाला बळकटी दिली. समाजाभिमुख उपक्रमाचे कौतुक. फाउंडेशनने घेतलेले हे पाऊल स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात स्वागतार्ह ठरत आहे. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक भान जागृत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच आरोग्याशी संबंधित समस्यांवर त्वरित तोडगा निघेल याबद्दल नागरिकांमध्ये आशावाद दिसून येत आहे. आगामी दिशा. या निवेदनामुळे आरोग्य विभाग व रिलीफ फाउंडेशन यांच्यात सहकार्याची नवी दृष्टी निर्माण झाली आहे. 12 रबिउल अव्वलच्या निमित्ताने होणारे रक्तदान शिबिर जनतेसाठी प्रेरणादायी ठरणार असून या उपक्रमामुळे तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल घडण्याची चिन्हे आहेत. रिलीफ फाउंडेशनचे कार्यकर्ते व अधिकारी यांचे हे संयुक्त प्रयत्न समाजहिताच्या दृष्टीने मोलाचे ठरणार आहेत असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज.